नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी आपण पाहू शकता की विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये आपण पाहू शकता तरोडा या गावामध्ये आहे. या गाव उमरखेड पासून जवळपास 20 ते 22 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावामध्ये आपण पाहू शकता की जवळपास कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिसत नाहीत. आम्ही गेल्या एका तासापासून या गावामध्ये पूर्ण राऊंड मारतोय. रस्ता सोडला तर बाकी कुठलीही सुख सुविधा नाही येत, ना दवाखान्याची सुविधा आहे, ना कुठल्याही नालीची सुद्धा साधं व्यवस्था नाहीये. रस्ता फक्त रस्त्यावरच सगळं काही होत नाही आणि मुख्य रस्ता जे बाहेर जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये. या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये उमरखेड असेल, यवतमाळ असेल किंवा अन्य जवळपासच्या मोठ्या शहरामध्ये शिकायला जात आहेत किंवा या ठिकाणी जे पेशंट आहेत यांना सुद्धा मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत तरोड्यामधले तरुण आहेत. आपण काय माहिती द्याल बरं? नमस्कार सर. आम्ही येथून आमचा उमरखेड तालुका हा जवळपास 20 ते 22 किलोमीटर आहे आणि आमच्या इथून जेव्हा पेशंट असतील, जेव्हा हार्ट अटॅकचे म्हणा किंवा इतर गरोदर माता म्हणा, येथून उमरखेडला घेऊन जाण्यासाठी खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. वास्तविक पाहता या ठिकाणी रस्त्याची परिस्थिती ही खूपच बेकार आहे. तुम्ही आता येताना पाहिले असाल, कारण की खूप मोठे गड्डे आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी म्हणा किंवा गरोदर मातेला दवाखान्यात घेऊन जाते म्हणा किंवा एखाद्या पेशंटला दवाखान्यासाठी म्हणा खूप जास्त तकलीफ सहन करावी लागते. त्याचप्रमाणे या ठिकाणी इतरही सोयी सुविधाचा या ठिकाणी जास्त प्रमाणात नाहीत, अवेलेबल नाहीत. या ठिकाणी अर्ज आम्ही एक दिला होता, परंतु त्या अर्जाचं काही निराकरण या ठिकाणी झालेलं नाही आहे. अशी एखादी घटना घडलेली आहे का की पेशंट खूप सिरियस आणि नेतेवेळेसच त्याचा मृत्यू वगैरे झाला किंवा अपघातग्रस्त पेशंटला काय हानी झालेली? असा पेशंट गेले आहे, परंतु त्याचा एक दोन असे झाले आहेत की जाता जाता त्यांना समजा मरण पावले, कारण की त्याला जाताना उशीर लागला, वेळ जास्त लागला. आणि वास्तविक पाहता त्या रस्त्यामुळे सुद्धा खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत. 2-3 ऍक्सिडेंट असे झाले आहेत की त्या खड्ड्यामध्ये गेले ते पाण्याच्या याच्यात दिसलेच नाहीत, डायरेक्ट गाडी गेली आणि ऍक्सिडेंट असे प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात झालेले आहे. अशी एखादा गरोदर माता डिलिव्हरी अशी रस्त्याने झालेली आहे का? असं आहे का कुठं? नाही, रस्त्यात डिलिव्हरी झाली नाही, त्याची आम्ही मुळाला हलवतोय. तुम्हाला असं वाटतं की काहीतरी माहिती आहे? असं घडलेली आहे का घटना? झाली आहे गाडी. ते गाडी चालवतात आणि त्यांच्या गाडीमध्ये असा प्रसंग झाला आहे एकदा. असा एखादा पेशंट तुम्हाला असं निदर्शनास आलेलं का आपण वाहतूक करते वेळेस की ज्याचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे? नाही, गाडीमध्ये डिलिव्हरी झालेली आहे. झालेली आहे का? बरं, आता आपल्याला काय अपेक्षा आहे? रस्ता जर झाला तर खूपच चांगलं होईल, कारण की कोणत्याही याचा विकास हा रस्त्यामुळेच होतो आणि गावात येण्यासाठी रस्त्याची आपण परिस्थिती खूप बेकार आहे. आमच्या गावाला रस्ता हा चांगला जर झाला तर खूप चांगलं होईल असं आम्हाला वाटतं. आपण पाहिलं या ठिकाणी की खरंच बोलता का? चला आपण एक बोलूया की बा चला बा रस्ता फुटला 2 वर्षानं 3 वर्षानं असं बी नाही, पण माझा जन्म आहे 80चा आणि सरासरी 40 वर्षापासून पाहिलो इथं मला रस्ता कधी दिसलाच नाही. 40 वर्षात असा कोणता एखादा मंत्री आला नसेल का बा इथे एक गाव आहे बा, इथे एक रस्ता आपण तयार करूया म्हणून. या गावातल्या कोणत्याही माणसानं सांगा सर कधी चला रस्ता बनला असेल, फुटला असेल 2 वेळा 10 वेळा, पण एकदा पण रस्ता झालेला नाहीये सर इकडला. एकदाचा रस्ता मी मला गॅरंटी आहे, मला 40 वर्षाचा अनुभव आहे, मी रोड पाहिलाच नाही इकडं. काका तुम्ही काय सांगाल का? बरोबरच. आतापर्यंत रस्ता झालाच नाही चांगला, एक काही रोड झालाच नाही. रोड झाला नाही, पाण्याची बरोबर व्यवस्था नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, गावातून सांडपाणी बरोबर जात नाही. दुसऱ्या काय काय सुविधा काय काय आहेत गावात? गावात दवाखाना आहे, पण दवाखान्यामध्ये नर्स किंवा पेशंट नाही. शासकीय दवाखाना आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलेलं आहे, परंतु तिथं नर्स नाही किंवा दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही. हे वास्तविक परिस्थिती या गावची आहे. आपण पाहिलं जिल्ह्यापासून बऱ्याच अंतरावर असलेलं आणि हे गाव आहे. या गावामध्ये खरंच मोदीजींनी सांगितलं होतं की दळणवळणासाठी रस्ता बनला तर गावाचा विकास होईल. आणि जर मुख्य रस्त्यांची अशी अवस्था आहे तर मला सांगा की जे पांदन रस्ते आहेत, शेत तिथं पांदन रस्ता असेल असं सांगितलेलं आहे, परंतु मला आज असा मोठा प्रश्न पडलेला आहे की मुख्य रस्ता नाही तर पांदन रस्त्याची काय अवस्था आहे? पांदन रस्ते तर आता असे झाले आहेत, पहिले जे मोठे होते 20-20 फुटाचे ते आता 2-2, 3-3 फुटावर येऊन थांबले आहे. कारण की काका तुमच्या काळामध्ये काय परिस्थिती होती? पांढरण रस्ते मोठमोठे होते, आता लहान झाले सगळे. मग ते पांदन रस्ता आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आणि मुख्य
माननीय पंतप्रधान यांनी सांगितलेले की शेत तिथं पांदन रस्ता झाला पाहिजे. किती पांदन रस्ते झाले आणि झाले नाही तर का झाले नसते? एकही बरं झाला नाही, एकही झाला नाही. उलट मोठे रस्ते काय लहान झाले. माननीय मुख्यमंत्र्यांचा हा एरिया आहे ज्याला विदर्भ म्हणतात. विदर्भामध्ये मुख्यमंत्र्याच्याच जर समजा परिसरामध्ये ही अवस्था आहे तर बाकी महाराष्ट्राचं काय, हा प्रश्न खूप मोठा निर्माण होत आहे. मुख्य रस्ते नाहीयेत तर पांदन रस्ते नाहीयेत. पांदन रस्ते नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना शेतीतले साधन सामग्री आणि शेती करण्यासाठी अडचणी येत आहेत. आपण कमेंट करून सांगा विदर्भाची ही परिस्थिती आहे तर आपल्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे. मी कॅमेरामन बालाजी मानेसह आनंद शिंगारे, नांदेड, अर्धापूर. जय हिंद, जय महाराष्ट्र.